समर्थ लेखणी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. अधिक मासाच्या अत्यंत पवित्र पर्वावर करमाळा शहरातून भक्तीचा आणि आनंदाचा एक सुवर्ण संदेश समोर येत आहे. हो, आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील शिवमहापुराण कथेची अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता झाली आहे. करमाळा येथील सुप्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर परिसरात या भव्य धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सलग 7 दिवस चाललेल्या या अद्भुत सोहळ्याने संपूर्ण करमाळा नगरी अक्षरशः शिवमय झाली होती. हर हर महादेवाच्या गगनभेदी जय घोषाने संपूर्ण मंदिर परिसर आणि आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला होता. 15 मे ते 21 मे या दरम्यान पार पडलेल्या या शिवमहापुराण कथेचे रसभरीत निरूपण आळंदीकर माई यांनी केले. हबप स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी वाणीने भाविकांना मंत्रमुग्ध केले होते. त्यांनी भगवान शिवशंकराच्या भक्तीचे महत्व आणि मानवी जीवनातील श्रेष्ठत्व अतिशय सुंदर रीतीने पटवून दिलं होतं. कथा निरूपणा दरम्यान माईंनी हिंदू धर्मातील पवित्र 12 ज्योतिर्लिंगाच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर विशेष प्रकाश टाकला. केवळ 12 ज्योतिर्लिंगांच्या मनोभावे स्मरणानेही माणसांच्या जन्मांतराच्या पापांचा नाश होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. शिवभक्ती ही मानवाच्या जीवनाला परम समाधान, शांती आणि कल्याण देणारी दिव्य शक्ती असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कथेदरम्यान सादर करण्यात आलेल्या महादेवाचे विविध सजीव देखावे. भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या अर्धनारी नटेश्वर रूपाचा देखावा भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. भक्ती आणि कलेचा हा अनोखा संगम पाहून उपस्थित हजारो शिवभक्त मनोभावे नतमस्तक झाले. संत गजानन महाराजांच्या आराध्य दिनानिमित्त मंदिर परिसरात विशेष आणि भव्य देखावे उभारण्यात आले होते. यावेळी संपूर्ण मंडपात गणगणात बोते चा एकच जयघोष भक्तांनी केला. महिला भगिनींनी देखील पारंपरिक फुगड्या खेळत या उत्सवात एक वेगळाच रंग भरला. तुळजाभवानी माता की जय, जगदंबे की जय, तुळजाभवानी माता की जय, जगदंब आणि सप्तशृंगी माता की जय अशा जयघोषाने परिसर न्हाऊन निघाला. भक्तीच्या या महासागरात करमाळ्यातील आबालवृद्ध आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. हजारो भाविकांच्या उपस्थितीने या संपूर्ण कार्यक्रमाला एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झालं होतं. या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याला अनेक क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप आणि तहसीलदार सौ शिल्पाताई ठोकळे यांचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच पोलीस निरीक्षक रणजित माने आणि शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी जामखेडच्या नगराध्यक्षा सौ प्रांजल चिंतामणी, नगरसेवक अमित चिंतामणी यांनी महादेवाचे दर्शन घेतले. दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास जोळ आणि नगरसेवक सचिन गायकवाड यांनी उपस्थिती या कार्यक्रमाला दर्शवली. सोबतच जामखेडचे शिवसेना नेते आकाश बापना यांच्यासह अनेक मान्यवरांनी आयोजकांचे मनापासून कौतुक देखील केले. कथेच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी भव्य अशा महाप्रसादाचे अर्थात अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ हा महाप्रसाद देण्यात आला. डॉक्टर रोहन पाटील यांनी आपल्या परिवाराच्या वतीने
हे अत्यंत कौतुकास्पद पद्धतीने अन्नदान केले होते. या महाप्रसादाचा लाभ करमाळा शहर आणि तालुक्यातील हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने घेतला. मुख्य यजमान श्रेणिक खाटेर आणि सौ संगीता खाटेर यांनी परिवारासह ग्रंथपूजन करून कथेची सांगता केली. या मंगलमय प्रसंगी खाटेर परिवाराच्या वतीने करण्यात आलेली महाआरती अत्यंत विलोभनीय ठरली. या महाआरतीमध्ये ॲडव्होकेट संकेत खाटेर, मोक्षा खाटेर आणि वर्धमान खाटेर यांनी सहपरिवार सहभाग घेतला होता. हा 7 दिवसांचा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्थांनी रात्रंदिवस अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळेच हजारो लोकांचा हा सोहळा अत्यंत शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडला. श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती आणि संत गजानन महाराज मंदिर समिती यांचा या कामात सिंहाचा वाटा होता. तसेच गजानन महाराज भक्त परिवार आणि एसटी कॉलनी महिला मंडळ देखील यात सहभागी होते. त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व समित्यांच्या समन्वयामुळे करमाळ्यातील हा धार्मिक सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मित्रांनो, करमाळ्यातील या भव्य शिवमहापुराण कथेचा हा विशेष व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. हा भक्तीचा संदेश तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच ताज्या, अभ्यासपूर्ण आणि धार्मिक घडामोडींचे अपडेट सातत्याने पाहण्यासाठी एकच नाव लक्षात ठेवा, ते म्हणजे आमचे समर्थ लेखनी. हो, समर्थ लेखनी चॅनल आजच सबस्क्राईब करा. सोबतच आम्हाला जॉईंट होऊन आमच्या डिजिटल परिवारात समाविष्ट व्हा. पुन्हा भेटू अशाच नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत राहा समर्थ लेखनी. धन्यवाद. सत्य आणि ज्ञानाचा प्रवाह, समाज आणि भक्तीचा निर्वाण. समर्थ लेखणी, समर्थ लेखणी.